ती सुद्धा काम करत होती. ती मुलांची ट्युशन्स घ्यायची. मी ट्युशन्स घ्यायला लागले. तुम्ही पण? हा, कारण आम्ही शिक्षणात आमचं चांगलं, म्हणजे आमची बुद्धी चांगली होती. इंग्लिशवरती आमचं प्रभुत्व चांगलं होतं. इंग्लिश या विषयात आम्ही खूप चांगल्या इंग्रजी बोलायचो. आणि शिरूर ह्या छोट्या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेने नवीनच इंग्लिश मिडियमची शाळा सुरू केली. त्या शाळेबद्दल खरं तर आम्हाला नंतर कळलं. आम्ही तिथे गेल्यानंतर आजी आणि आजोबा म्हणाले की तुम्ही शिकवणी घ्यायला सुरू करा, त्यातनं तुम्हाला काय थोडेफार पैसे मिळतील आणि तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करू शकाल. म्हणून मग त्यांनीच आमच्या घराच्या आजूबाजूला लोकांना सांगितलं की ह्या मुली तुमच्या मुलांचं शिक्षण, तर तुमची शिकवणी घेतील, तुम्ही पाठवत जा, काय तुम्हाला पैसे द्यायचे ते द्या. आम्ही काय त्यांना फीज नव्हती सांगितली. ती मुलं यायची आणि मग इंग्लिश मीडियमची जी शाळा सुरू झाली होती त्यातली सगळीच मुलं यायला. मग ती गर्दी, तिथे ते शिकवतायत. 1 महिन्याचं पूर्ण त्यांचं ट्युशन झाल्यानंतर तो जर काय फीडबॅक गेला असेल, तेव्हा या शिक्षण संस्थेतले लोक आमच्याकडे घरी आले होते की तुम्ही आमच्याकडे शाळेत शिकवायला या. पण माझं वय कमी होतं तेव्हा. मी नुकतीच 10वी दिली होती आणि वय आमचं दोघींचंही बसत नव्हतं. माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये 1 वर्षाचा अंतर आहे. तीही लहानच होती. तसं मग शिकवणं शक्य नव्हतं. 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत थांबणं गरजेचं होतं. मग आम्ही त्यांना म्हणालो आम्ही एकच काय करता येईल ते करू, मुलांना शिकवू. आणि ते शिकवणे, ते जे ट्युशन क्लासेस होते ते अखंड चालू होते. माझं शिक्षण कॉलेजचं पूर्ण होईपर्यंत मी शिकवलीच गेली. ते काय आम्ही कधी थांबवलं नाही. मग त्यातनं जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच ट्युशनची फीस देणं शक्य नाही, अशा कितीतरी लोकांना आम्ही फ्री शिकवलं. आणि ज्यांना शक्य त्यांनी पैसे दिले. त्यातनं आम्ही आमचं घर चालवलं, आमचं शिक्षण पूर्ण केलं. असं करत करत आम्ही पुढे आलो. यामध्ये गावात